श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, भगवान शिवशंकराच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 30 डिसेंबरला आलेली आहे वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या। जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते। सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, त्यानंतर अमावस्या क्षमतेनुसार दानधर्म करावा। सोमवती अमावस्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आयुष्यात आपली प्रगती होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 31 तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न, अभ्यासात, नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होईल। मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असा हा 31 तांदळांचा उपाय करायचा आहे। कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशी माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सुद्धा करा। सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे आणि ही अमावस्या 31 डिसेंबरला पहाटे 3:56 समाप्त होणार आहे आणि म्हणून आपल्याला ही सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे, जेणेकरून जीवनात सुख, शांती आणि समृद्धी ही कायम येईल। अमावस्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जरी केले तर त्या उपायांचा आपल्याला पटकन आणि निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी करण्यासाठी जे उपाय आहेत ते सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी 31 तांदळांचा जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय तुम्ही 30 डिसेंबरला दिवसभरामध्ये कधीही करू शकता। अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता। मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर हा करायचा आहे। प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं। मग तुम्हाला मुलं अभ्यासात करत नसेल तर अभ्यासामध्ये मुलांची प्रगती व्हावी किंवा मुलांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी, मुलांचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा, त्यामध्ये वृद्धी व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो। परंतु कधी कधी असं होतं की आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती होत नाही। जर मुलांच्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असेल किंवा मुलांना कोणी नजर दोष लावलेला असेल, मुलांना नजरबाधा झालेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे येत असतात। तसेच जर घराला पितृदोष लागलेला असेल तरीही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे हे येत असतात। पितृदोषाचा सगळ्यात जास्त वाईट प्रभाव हा मुलांच्या प्रगतीवरती पडत असतो आणि म्हणून या दिवशी आपण हे छोटे मोठे उपाय तर केले तर मुलांच्या प्रगतीमधले सर्व अडथळे हे दूर होतात। जर तुमच्या घरात लहान मुलं असेल, विनाकारण किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरात मोठी शिक्षण घेणारी मुले असेल, शाळेत जात असतील तर त्या मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलांचा जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही, मुलं वाईट संगतीला लागलेली आहेत, व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे। बऱ्याच वेळा मुलांना नजर दोष आहे तर ती लागत असते आणि नजर दोष फक्त बाहेरच्या व्यक्तीचीच लागते असं नाही, घरातल्या आई वडिलांची नजर दोष जे आहे तर ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांना अडचणी यायला सुरुवात होत असते। अमावस्या हा एक महिन्यातून एकच दिवस आपल्याला मिळत असतो। या दिवशी जर आपण काही नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष दूर करण्यासाठी त्यांचा उपाय आपण तर केला तर त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर फळ प्राप्त होत असतं। आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। उपाय करत असताना तुमच्या घरामध्ये सुतक असायला नको, सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका। आणि जर घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल किंवा तुमच्या घरामध्ये तेवढे पावित्र्य राखले जात असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। अदरवाईज तुम्ही हा उपाय या घरामध्ये मासिक धर्म असेल तरीही करू नका, म्हणजेच या
उपायासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहेत त्या वस्तूंना, ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर तिने हात लाविला नसावा, तिची चावडी त्या वस्तूवरती पडलेली नसावी, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. मग आई सोडून इतर घरातल्या सदस्यांनी म्हणजे आजी आजोबा किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. यामुळे पितृदोष याचा त्रास हा पटकन स्वच्छ स्नान करून झालं की आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीसोबत आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. यानंतर हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला 31 तांदूळ लागणार आहेत. तांदूळ घेताना चांगले घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले खराब झालेले नसावे. काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका. 31 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. एका तांब्याच्या कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे. यानंतर हा कलश, यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर थोडेसे कच्चे गाईचे दूध टाकायचे आहे. या 31 तांदळासोबत तुम्हाला 31 बेलपत्र सुद्धा घ्यायचे आहेत. ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि जे जल आहे तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तुम्ही खाली बसून अर्पण केलं तरीही चालेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे. बेलपत्रावरती तुम्हाला एक तांदळाचा दाणा ठेवायचा आहे आणि यानंतर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर दुसरे बेलपत्र घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बेलपत्रावरती दुसरा तांदूळ ठेवायचा आहे आणि ओम नमः शिवाय असं म्हणून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. असं तुम्हाला 31 तांदूळ 31 बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या सर्व दोष, संकट, अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकरांना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे. तुमची मुलं मोठे असेल तर मुलांच्या हातून तुम्ही हा उपाय करून घ्या. तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता घरच्या घरी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर काय करायचं, बेलपत्राच्या झाडाखाली शिवपिंड असेल किंवा तुमच्या घरी जे पण कोणते झाड लावलं असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडीशी माती ओली करायची आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. त्या मातीचं तुम्हाला एक शिवलिंग बनवायचं आहे. तर या ठिकाणी तूप टाकल्याने जे आपण जल अर्पण करतो त्यामुळे शिवलिंग हे विसर्जित होत नाही. या ठिकाणी फक्त लिंग बनवलं तरीही चालेल. जलाधारी वगैरे तुम्हाला बनवायची गरज नाही. एक छोटासा शिवलिंग तुम्हाला बनवायचा आहे आणि अगदी मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार आहात त्याच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यानंतर ते 31 बेलपत्र 31 तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्हाला हा उपाय करून झाला की उरलेले पाणी जे आहे त्याचे तुम्हाला जे शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचं आहे. शिवलिंग म्हणून गेलं तरी सुद्धा चालेल, कारण काही हरकत नाही. उपाय करून झाल्यानंतर तुम्ही हे जल अवश्य अर्पण करायचं आहे, कारण असं शिवलिंग जे आहे ते जास्त वेळ ठेवलं जात नाही. म्हणून आपल्याला उपाय करून झाला की त्याच्यावरती 1 लोटा जल अर्पण करायचा. अशा पद्धतीने हा 31 तांदळाचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या वर्षेत मुलांना सुखाचं आनंदाचं जाईल, मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. 2 सोमवती अमावस्येच्या दिवशी घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध, गंगाजल आणि काळे तीळ समर्पित केले तर दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते. आपले जीवन कर्जामध्ये जात असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करा. 3 सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या मुळांना कच्चे दूध अर्पण करून लांबवातीचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावावा आणि पिंपळाचे 7 किंवा 5 प्रदक्षिणा घालावे आणि पिंपळाला जल, दूध, गंगाजल अर्पण करावे. 3 सोमवती अमावस्येच्या 4 सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोष कमी करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा 4मुखी दिवा लावायचा आहे आणि तिथे थोडीशी साखर, थोडेसे तांदूळ, थोडेसे उडीद व काळे तीळ तिथे ठेवायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बोलायच्या आहे आणि पितृदेवांची क्षमा मागायची आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय जरूर करावा. व्हिडिओ नंबर 5, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असेल तर
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तिळासोबत पाणी अर्पण करावे. हे उत्कृष्ट परिणाम देऊ शकते आणि व्यक्ती सर्व समस्यापासून मुक्त होऊ शकते. तसेच या अमावस्येला भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा करायची विशेष परंपरा आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी स्नान केले सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि शुभ फळ मिळू लागतात. तसेच आपल्याला पितरांना नैवेद्य हा खिरीचा बनवून अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. अशा परिस्थितीत मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तीळ हे गरजू व्यक्तींना दान करावे. असे केल्याने भाग्यवान मानले जाते. व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. हर हर महादेव. धन्यवाद.